आज इथं आपण पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि आता आपण पत्रकार समोर काय सांगणार आहे आणि आपल्यावर कोणता अन्याय झाला आणि आपण पोलीस आयुक्त यांच्याशी आपण काय सांगणार आणि त्यांना कोणती विनंती करणार, जर आमच्या दर्शकांना सविस्तरपणे बोला. मी कैलाश बाबूलाल मनिटे, राहणार SP रोड, चलीपुरा, छत्रपती संभाजीनगर. ही 10 तारखेच्या दिवसाची गोष्ट आहे. मी माझ्या वडील उपार्जित जे जागा आहे श्रीरामनगरमध्ये, तिथं मी किराया आणायला गेलो तर संध्याकाळच्या टायमाला किमान 9:20 मिनिटाच्या टायमाला माझ्यावर हल्ला करण्यात आला, मारहाण करण्यात आली. कारण कोणते होते? कारण पावसाचं पाणी होतं. पावसाचं पाणी ते जे साचलं ते त्याच्यावरून विनाकारण मला मारहाण करण्यात आली, काही कारण नसताना सुद्धा. ते रोडचं पाणी, पावसाळ्याचं पाणी आज न उद्या ते निघून गेलं असतं, पण ते काही कारणच नसताना माझ्यावर विनाकारण जे जीव घेणं हल्ला करण्यात आलेला आहे. जर माझी ती हेअर कटिंगची दुकान जर चालू नसती तर हे म्हणजे मला ठार मारण्याच्या उद्देशानंच आलेले होते. हे एक नसून हे 4 जण होते. मागं 2 जण थांबले. हे 2 जण जे दिसत आहे व्हिडिओमध्ये, एक जे आहे ते बाजूलाच राहणार योगेश, आपलं सूरज योगेश करोडीवाल, आणि त्याचा मित्र काळ्या जर्सीवर दिसत आहे. त्या पोराला आम्ही काही ओळखत नाही, तो त्यानंच आणलेला आहे. आणि ते मारहाण करताना माझी हे 3 बोट पूर्णपणे फ्रॅक्चर झालेले, आणि पायाला सुद्धा म्हणजे ते जे वार झालं त्याच्यामध्ये माझ्या पायाला इथं टाके पडलेले. एवढं असून सुद्धा ज्या टायमाला आम्ही कंप्लेंट केली 10 तारखेला, 11 तारखेला, तर पहिले घाटीचं केलं, नंतर तिथून आम्हाला रेफर करण्यात आलं. मी निर्णय घेतला की हे घाटीचं जे थोडा उशिरा होतो, म्हणून लवकरात लवकर मी आपल्या सावजी हॉस्पिटलमध्ये नेहमीचं जे तिथं ऑपरेशन वगैरे केलं. सरने चांगल्यापैकी मला हे केलं. आणि आता ह्या लोकांचं म्हणणं आहे का हे जे फ्रॅक्चर झालेलं आहे, हे जे टाके पडलेले, हे सर्व खोटं आहे. आणि यांची जे जमानतसाठी यांनी जे अर्ज केलं होतं ते कोर्टाने फेटाळलेलं आहे. आणि पुन्हा आता हे दबाव टाकत आहेत की तुम्ही एक तर केस मागं घ्या, नाहीतर तुमच्या जीवाला धोका आहे, म्हणजे माझ्या परिवाराला जीवाला धोका आहे, हे धमक्या देत आहे. मी माझ्या प्रॉपर्टीवर जाऊ सुद्धा शकत नाही. आज 1 महिना होत आलेला आहे. हे लोक कुठं दबा धरून बसलेले काही सांगता येत नाही. कोर्टातर्फे यांना पकड वॉरंट करण्यात आलेलं आहे, तरी पोलीस लोक म्हणजे ह्यांना का पकडत नाही? किती लोकांवर FIR झालेली आहे? हे 2 लोकांवर FIR झालेली आहे. कलम 118(2). एक मिनिट. यांच्यावर कलम लावण्यात आलेली 118(2), भारतीय अन्याय संहिता 2023 3-5 याप्रमाणे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. तरी आजपर्यंत, आज महिना झालेला आहे, तरी हे लोक म्हणजे पोलिसांच्या अरेस्ट वॉरंटच्या बाहेर हे खुलेआम फिरत आहे. आणि आम्ही जर फोन केलं पोलिसांना तर ते उडवाउडीची उत्तर देत आहेत. तुम्हाला जर काही माहिती असेल तर तुम्हीच आम्हाला माहिती द्या, आम्ही त्यांना पकडून आणतो. आपण पोलीस आयुक्त साहेबांची काय विनंती करणार? पोलीस आयुक्त साहेबांची आम्ही एकच विनंती करणार आहे की मला जे माझ्या परिवाराला आणि मला संरक्षण देण्यात यावे, आणि ह्या लोकांना लवकरात लवकर जे अरेस्ट करून न्याय देण्यात यावे. वय किती आहे? माझं वय जे 56 वर्ष आहे. उपायुक्ताला सुद्धा भेटलं, तुम्ही काय म्हणले? उपायुक्ताला भेटल्यानंतर त्यांनी मला आश्वासन दिलं. त्यांनी आमच्या समोर म्हणजे थेट जवाहरनगर पोलीस स्टेशनची संवाद साधला आणि त्यांना म्हणजे विचारपूस केली सरांनी की तुम्ही आजपर्यंत आरोपीला अरेस्ट का केलं नाही. तर त्यांना सुद्धा ते
उत्तर देऊ शकले नाही म्हणजे अरेस्ट करण्यात आलेलं नाही म्हणून. उडावडीचे उत्तर देतो. हा, उडवाउडीची उत्तर देण्यात आले. आता पुढचं पाऊल कोणतं आहे तुमचं, काय सांगणार? आता पुढचं पाऊल काय आहे? पुढचं पाऊल एकच आहे, आयुक्त साहेबांना भेटून त्या भाऊ आता माझं वय जे आहे, मी ज्येष्ठ नागरिक असून मला न्याय देण्यात यावा. आणि जर न्याय देता नाही आला तर मी मग आयुक्त कार्यालयासमोर जे उपोषणाला बसणार आहे. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव कैलाश बाबूलाल मनिटे, राहणार SP रोड, चेलीपुरा, छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद.